नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठी यांच्यासोबत बालकांड या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, छोटा हानू शास्त्रीबुवांकडे संथा घेत आहे. शास्त्रीबुवा माझी शेंडी गच्च पकडून मानेला खालीवर खालीवर असे हिसके देत राहिले. स्वराघात जमू लागला. 20 वेळा, 30 वेळा, 50 वेळा. माझ्या शेंडीच्या केसांच्या मुळांना भयंकर ताण बसत होता. त्यातच मानेला हिसके बसत होते. ते सहन होत नव्हतं. माझं डोकं भणभणलं, रडू येऊ लागलं. त्यांनी माझी शेंडी सोडली, पण एक सनसनीत थप्पड माझ्या हजामत केलेल्या डोकीवर हाणली. म्हणाले, रडवे येसे शिनळीचेला, रडवे येसे. बापूस मेलो का रे रडसस तो? थोडं थांबले आणि म्हणाले, वेदाध्ययन म्हणजे मस्करी वाटली काय रे तुला? तुझ्या बापशीला मस्करी वाटली? काही न बोलता मी डोळ्यातलं पाणी पुसत राहिलो. मी तसाच बसलेला बघून ते म्हणाले, जा घरात, खाऊन ये किता तरी. मी पटकन उठलो. ते चुलीच्या खोलीकडे मान करून मोठ्याने म्हणाले, अगो हेला किता तरी खायवे दे. सला तर थोडा दूध दे. उपाशी आयलो सणार. तिथंच माझो हातचो मार खाल्लोनचे. त्या मोरोबाचे खोपीत सणारचे किता खायवे. नूला आवाज वर उचलायचा, तो त्याच पट्टीत ठेवायचा, पुरूला खाली आणायचा आणि अशा प्रकारे कृष्ण व पाजहा प्रसन्नी तीन पृथ्वी म्हणायचं. हे जमायला आठवडा गेला. महिनाभर झाला तरी मी त्या एकाच शब्दावर अडकलो होतो. अशी संथा चालायची. स्वर नीट म्हणता आले पाहिजेत. शब्द एकापाठोपाठ नीट आले पाहिजेत. गदाधर शास्त्र्यांकडे गेलं की आपल्या ठरलेल्या जागेवर बसून पूर्वीची उजळणी करायची. मग जे नव्यानं घोकायला सांगितलं असेल ते घोकत बसायचं. स्वर चुकला, शब्दोच्चार चुकला की ते असतील तिथून ओरडून सांगायचे, चुकला रे चुकला. चूक लक्षात आली तर दुरुस्त करायची. ती आली नाही तर तसंच म्हणत राही. मग ते जवळ येत आणि नीट म्हणायला सांगत. तेव्हाही नीट म्हणता आलं नाही तर शेंडीला हात घालून तिला हिसके देऊन मान खालीवर खालीवर ओढून नीट म्हणायला सांगत. माझ्या तोंडून नीट शब्द आणि स्वर बाहेर पडत नाहीतच असे वाटलं तर विचारित, तू नीट मन लावणे शिकणारसस का? तरच मी शिकवणारसा. अळटळ करवेची सला तर जा, बाहेरो हो. मी मोरोबाला सांगणी टाकसा, तुझो बोड्यो वेदाध्ययन करवे नालायकसे. सांगो का? नाका मी म्हणे. मग सांग, शिकणारसस का नीट? शिकणारसा. नीट शिकणारसस? नीट शिकणारसा. असा ते समाधानाने म्हणत. तुला वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण करवेचा असे ना मोरोबाचे मनात? मग नीट संता घोकवे नका, नीट पाठ करवे नका. उद्या तू गेलोस उदक शांतीचो ब्राह्मण म्हणीन कोणाचे घरा आणि त्या म्हणताना चुकलोस तर बाकीचे ब्राह्मण किता म्हणणार? ह्याला नीट म्हणवे येन नाही. कोणी शिकायला ह्याला? तर गदाधर शास्त्र्यान. गेली ना आमची लाज. हे असं बोलत तेव्हा मी गप्पा बसून राही. मग ते विडी पेटवून झुरका मारीत बसत आणि मला सांगत, जा आता उद्या ये. 3-4 महिन्यात माझं थोडं थोडं पाठ झालं. बिनचूक आणि स्वराघातासह म्हणता येऊ लागलं. त्या सगळ्याची सुरुवातीपासून अधूनमधून सारखी उजळणी करत राहावं लागे. तशी उजळणी करावी असं वाटलं की ते सांगत, जा सगळी उजळणी होईसर पोफळींना पाणी लावून ये. त्यांच्या ठिकाणातल्या माड्या पोफळींना पाटाचं पाणी सोडताना मी वेदपठण करीत ठिकाणावरून फिरत राही. शिकलेलं खूप मोठ्यानं म्हणत राही. कधीकधी ते आपल्या यजमानांकडे होम हवन शांत असं करण्यासाठी जात. आमच्या तेल बांधावरच्या घरी त्यांनीच उदक शांत चालवली होती. तसंच ते इतरांच्या घरी जात. घरून निघायच्या वेळी मला हजर व्हायला सांगत. यजमानांकडे जाताना मला बरोबर घेत. म्हणत, चला माझे बरोबर. मी कशी उदक शांत चालायचा ता बघणी ठे. मला किता मदत लागली तर कर. तसे इतर ब्राह्मण सचत रे, पण तुला हळूहळू यायवे हवानी. उद्या तुला उदक शांत चालवायला यायवे हवी. बघीनच येसे. तुला दक्षिणा द्यावे सांगन. यजमानांकडे उदक शांत चालवायला जातानाही ते लंगोटी नेसूनच जात. नेसू लंगोटी. खांद्यावर पिळा करून टाकल्यासारखा एक पंचा, हाती काठी, पायी ज्युती.
खांद्याला पळशी पिशवी, मीही तसाच. नेसू लंगोटी, खांद्यावर बारकासा फडका, काखेत पळशी पिशवी. पायी जुतं वाहनं नाही, काठी कंदील नाही. घरून निघून पानंदीतून पाटाच्या कडेनं थोडं गेलं की मला म्हणत, हां कर सुरू. मी पाठ केलेली उदकशांत म्हणू लागे. मोठेन म्हण रे, वाटेत कोणी नाहीसे ऐकवे, कावळ्या चिमण्यांशिवाय. मी आवाज मोठा करून म्हणू लागे. असा ते खुशीत येत सांगत. म्हणताना ब्राह्मणाचं स्वर कसं अगदी खणखणीत हवं. काय काय जण अगदी तोंडातल्या तोंडात म्हणसत. दुसऱ्याला समजला नाही समजला असा. तसा कितीला म्हणवेचा. आपला म्हणणं खणखणीत हवा. स्वराची चूक होता नये, का अक्षराची का उच्चाराची. म्हण पुढा. मी आवाज मोकळा सोडी. वाहत्या पाण्याच्या कडेकडेने माडा पोफळीच्या झाडापेडाखालून, आंब्या बिरड्याच्या झाडाखालून, घाटी चढून उतरून जाताना मी मोठ्यानं उदकशांत म्हणत त्यांच्या मागून चालत राही. ठिकाणं एकमेकांना लागून असत. एकाचं झालं की दुसऱ्याचं. मध्ये एखादी वय, गडगा, तो ओलांडून एकमेकांच्या ठिकाणातून जाण्या येण्याची वाट असे. पाण्याचा मोठा पाट अनेकांच्या ठिकाणातून जाई. मोठ्या तळीतलं पाणी मुख्य पाटातून जाई. काहींच्या ठिकाणात त्यांच्या अशा लहान लहानशा तळ्या असत. व्हाळापलीकडल्या एका ठिकाणात अशी तळी होती. लहानसा डोंगर होता. त्यातून पाण्याची लहानशी धार पडत असे. ती धरून तळी बांधण्यात आली होती. डोंगरात पाण्याची धार निघे तिथे एक नळा खोचलेला होता. त्यातून धार तळीत पडे. त्या धारेखाली बसता येईल एवढ्या दूर ती पडे. खूप वेळ धार पडली की तळीत पाणी साठे. गरज पडली की मालक त्यातलं पाणी आपल्या माडा पोफळींना घाली. आम्ही कधीकधी त्या तळीवर जायचो. व्हाळातलं पाणी आटलं तर तांब्या कळशी भरून आणायला. तसं गेलं की आधीच तळीतच आंघोळ करायची आणि येताना तांब्या कळशी भरून आणायची. गदाधर शास्त्र्यांकडून आलो की मी एकटाही कधीकधी त्या तळीवर जात असे. त्यांनी दिलेली संता घोकायला सांगितलेली असे. ती घोकत घोकत जायचं. बदलायची एक लंगोटी, अंग पुसायचा पंचा आणि तांब्या कळशी. सकाळी केलीस ना आंघोळ? आमटी शिजवता शिजवता बाबल विचारी. पुन्हा करणी येतो. लवकर ये, भात आमटी झाली आहे, आज आमटी केली आहे. हां म्हणत मी तळीकडे जाई. तळीत पाणी साठलेलं असलं तर मज्जाच. पाणी व्हाळा इतकं नसे. पाणी व्हाळातलं इतकं नसे, पण आडवं पडून किंवा मांडी घालून बसून डुमत राहता येईल तसं बसायचं. हातानं पाणी अंगावर उडवून घ्यायचं. तोंडात खूप पाणी भरून घेऊन भुर्र करून लांब उडवायचं. उन्हाळा असताना घाम येत असताना अंगावर पाणी उडवून घ्यायला, पाण्यात मांडी घालून बसायला छान वाटायचं. कधीकधी अगदी धारेखाली सरकायचं. धार हजामत केलेल्या डोकीवर पडत राहायची. एका ठराविक ठिकाणी धारेचा हलकासा आघात होत राहायचा. मी तसं तिथं झऱ्याच्या धारेचा अभिषेक घेत बसलेला असताना तोंडातून उदकशांतीत म्हटलेले मंत्र सहज बाहेर पडायचे. मी स्वराघातांसह मोकळ्या खणखणीत आवाजात ते म्हणत बराच वेळ धारेखाली बसून राही. आजूबाजूला कसला म्हणून आवाज नाही. कधी एखादा कावळा उडाला कावकाव करीत तर तेवढाच आवाज, नाहीतर वाऱ्यानं हलणाऱ्या चुडतांचा. तळीत बसलेल्या जागेवरून आजूबाजूची झाडं दिसत. पोफळी, माड, केळी. माडांच्या कवाड्यात आडसरांच्या पेंडी दिसत. एकेका पेंडीला 10-12 हिरवीगार आडसरं दिसत. पाण्यात बसून कोवळं कोवळं आडसर खाण्याची इच्छा होई. भूकही लागलेली असेच. बसल्या बसल्या मी आजूबाजूचा एखादा कमी उंचीचा माड शोधी. त्याच्यावर आडसर कितीशे आहेत ते बघी. उठून तळीतून तसा ओल्या लंगोटीनेच बाहेर येई. माडापर्यंत येई. त्याच्या मुळाशी उभा राही. मान वर करून माडाच्या उंचीचा अंदाज घेई आणि माडाला पाय लावी. हातांची वेंद घाली आणि दोन्ही पायांची पकड घालून माडावर चढू लागे. खाडू, दोरी, पायात असे काहीच नाही. मोठाले जिलगे पायात खाडू धरल्याशिवाय माडावर चढत नसत. सुंभाची दोरी 7-8 वेढे घेऊन गुंडाळायची आणि गाठ मारून त्याचं खाडू बनवायचं. ते पावलांभोवती धरून सपसप माडावर चढायचं. पण मी खाडू न घेताच माडावर चढून जात असे. बोटाला थोडं खरचटायचं, पण त्याचं काय एवढं.
कवळ्यातली अडसर दिसत असायची. हळूहळू माडावर चढत चढत कवळ्यापर्यंत जायचं. वर पोचलं की चुडताच्या पिढ्यान धरून आडसर धरलेल्या पेंडीपर्यंत एक हात न्यायचा. टिचकी मारून कवळसर आडसर शोधायचं. त्याला खालून बोटांनी पकडून ते पिळवटू लागायचं. एका हातानं पिढा धरलेला, पायात खाडू नाही. दुसरा हात अडसर पिळवटायला. हळूहळू पिळवटत पिळवटत ते देठातून तोडायचं आणि खाली टाकायचं. पिढ्याचा हात सोडायचा. सरसर खाली उतरत राहायचं. थोड्या उंचीवरून धपकन उडी टाकायची. आडसर उचलायचं. शेजारी दगड असतच. त्यातल्या एखाद्या दगडावर ते उभं आपटत राहायचं. आपटून आपटून सोडण फाटे. मग त्या फटीत दुसरा पातळसा दगड घालायचा. सोडणं हळूहळू सोडवायचं. आतला कोवळा नारळ बाहेर काढायचा. किशा हातानं दगडानं साफ करायच्या. दुसरा टोकदार दगड घेऊन त्यातनं आडसर फोडायचं. करटीला चीर पडे, भोक पडे. ते घेऊन पुन्हा तळीत जाऊन झऱ्याच्या धारेखाली बसायचं. पाणी प्यायचं घोटघोट आडसराचं. पाणी पिऊन झालं की ते पुन्हा दगडावर आपटून फोडायचं, उघडायचं. हातानं पातळशा दगडानं आडसरातला नारळाचा लुसलुशीत गर काढायचा आणि अलगद जिभेवर ठेवायचा. पुष्कळ वेळ चिमूट चिमूट आडसर खात तळीत डुंबत राहायचं. पुष्कळ वेळानं खोपीकडे परतायचं. कुठं गेला होतास रे इतका वेळ? बाबल रागावून विचारी. न्हायला. व्हाळावर दिसला नाहीस तो. मी शोधलं. झऱ्यावर गेलो होतो. इतका वेळ? आडसर खायला वेळ लागता मरे. ते कोणी दिलं? मीच काढलं मरे. तू? आणि खाडू बिडू? नाही लागलं. मग? तसाच चढलो माडावर. खाडू हवं कशाला ते? मी चढतो तसाच माडावर. आडसर काढलं, खात बसलो तळीत. कोयता बियता तर इथंच आहे. फोडलंच कशानं? आपटून मरे धोंड्यावर. पोटाला खरचटलं ते? त्याचं काय नाही. पडला असतास माडावरून तर? ते कशान? मला येतं नीट चढता. भागेलानं पकडलं नसतं तर? मी गावतो काय त्याच्या हाताला? धूम पडायचं. बाबल रागवायचं नाही. म्हणायचा, चल जेवायला, फाळके घे. मी थांबलोय तुझ्यासाठी. सावंतवाडीला कोर्टाच्या कामासाठी गेलेले काका परत आले. आल्या आल्या म्हणाले, सगळा उलटाच झाला. किता झाला? बाबलने विचारलं. दाजी शेटकराला कोर्टानं हप्ते बांधून दिलेन मारे. काका सांगू लागले. वर्षाला 700 रुपये. किती? 700 रुपये. वर्षाला. त्याच्याकडले पैसे एकदम आयले म्हणजे मी हट्टासुरला ठिकाण घेणार चलो दुसरा. हे ठिकाणाचं वाद चाललोसो बाबल दामले बरोबर. तिचा किता होसे ता बघचा. मग ते नाही झाला मनासारखा तर दुसरा किता तरी सोय हवी नी. म्हणजे दुसरा ठिकाण घ्यावे हवा. त्याला के सत्रे पैसे. दाजीकडले पैसे असे अडकले. कुळ कायदो म्हणे. कुळ कायदो. पुराणिकाची जमीन मी घेतली तेव्हा त्या नुसता कातळसला. त्या कष्ट कोणी केलेन रात्रंदिवस? मे. झाडापेडा कोणी लायलीन? मे. माडापोफळी कोणी लायलेन? मे. उत्पन्न कोणी वाढवल्यान? मे. मी दाजीला हक्क विकत दिलो तर मला पैसे नको मिळवे? सुरलाच्या ज्या ठिकाणात आम्ही खोप बांधून राहत होतो त्याबद्दलचा वादही बाबल दामलेबरोबर कोर्टात चालूच होता. काका आणि बाबल यांच्या बोलण्यात तो विषय असे. बाबल काकांना म्हणे, काका तू धडे वाटपाचा बघ. म्हणजे किता होईल? काका त्याला विचारी. आपल्या वाटेला थोडा तरी काहीतरी येईल नी, तेवढा पुरे. 4 माडी पोफळी येतील. थोडी जमीन येईल. त्या हक्काची खोप बांधवे मिळेल. पुढं आपण आणखी ठिकाण घ्यावा. त्या माडपोफळी लावूया. पण आधी तरीकता आपले पदरात पडसे का बघ. मला तसा नकासे, काका म्हणत. हे माझासे, ता मलाच मिळवे हवा. बाबल लांबलो मला फसायचे. मी गप रेवेचा नाही. एकतर मी तरी येटा रेन नाहीतर तो तरी. सांगता सांगता ते भडकून उठत. मोठ्यानं बोलू लागत. बाबल दामलेला शिव्या देऊ लागत. भांडण चालूच होत. काकासारखे डिचोली, म्हापसा, पणजी, झोळंब, बांदा, सावंतवाडी फिरती करत असत. कधी हा वकील, कधी तो वकील, कधी ही कागदपत्र, कधी ती कागदपत्र, कधी हे कोर्ट, कधी ते कोर्ट. एके दिवशी कोर्टातून परतलेले काका म्हणाले, कोर्ट ठिकाणाचो लिलाव करचेसे.
हे ठिकाणाचो लिलाव तो कितीला? वाद मिटत नाहीसे आमचो म्हणेन, काका म्हणाले. मी लिलाव घेसा हो, पैसा जमा करवे हवे. मी घेऊन येसा पैसे, पण हो लिलाव मेच घेणार. बाबल दामलेला मी बाहेरो करणार. तसाच कर, बाबल म्हणाला. लिलाव करचेसे कोट तर तो घे, पैसे हाड. आपलो हक्काचो जागो हवो के तरी. काका लिलाव घेण्यासाठी पैसे कुठून कसे जमा करायचे याचा विचार करू लागले. दोघांचं बोलणं होई, बाबल आणि काका. मला फार काही समजत नसे, पण आम्ही राहत असलेली खोप असलेलं ठिकाण विकत घेण्यासाठी काकांना खूप पैसे जमा करायला हवे होते, तेवढं कळत होतं. 2-4 दिवसांनी काका बाबलला म्हणाले, गरादर शास्त्री थोडे पैसे देसेचे, पण आणखी हवे. मे तळकटीस जाऊन येसा. भाडो जोशी काय थोडे देसे काय ता बघणी येसा. मला हो लिलाव घेवेचोच से. लिलावाचा दिवस जवळ येत चालला. काका इकडे तिकडे जात. खोपीत आले की म्हणत, आणखी पैसे हवेत. माझी हरी जमले ते कमी पडणार सत. आणखी केथीन तरी सोय करवे हवी. शेवटी लिलावाचा दिवस उजाडला. जमलेले पैसे पंचाच्या मोटलीत बांधून काका डिचोलीस गेले. आम्ही मागे खोपीत राहिलो. बाबल म्हणाला, देवाला हात जोड रे, लिलाव काकान घ्यायस हवा. आपणाला खोपीत तरी राहता यायला हवं. काकानं घेतला लिलाव तर दोन्ही ठिकाणं आपली होतील. मी देवाला हात जोडले. बाबलने जोडले. त्यानं देवाला म्हटलं, देवा रे दत्तगुरू, लिलाव आमच्यासारखा होऊ दे, नाहीतर आम्ही कुठं जाणार. दिवसभर आम्ही देवाला हात जोडीत राहिलो. देवाला घाणं घालीत होतो. काका परत येण्याची वाट बघत होतो. रात्र झाल्यावर काका आले ते खोपीतच असलेल्या माडाच्या मुळावर बसले. कपाळावर हात मारून घेत म्हणाले, सत्यानाश झालो मरे, सत्यानाश झालो. किता झाला? बाबलने घाबरून विचारलं. मी लिलाव हारलो. बाबल दामलेनं घेतलो लिलाव, काका खचून गेलेल्या स्वरात म्हणाले आणि गप्प बसून राहिले. आम्हीही गप्प झालो. काका काय म्हणाले ते आम्हाला समजलं होतं. बाबलला अधिक समजलं, पण मलाही समजलं. लिलाव हरले म्हणजे ठिकाण बाबल दामलेनी घेतलं. दोन्ही ठिकाणं आता ती आमची नाही उरली. कसा हरलोस लिलाव? थोड्या वेळाने बाबलने विचारलं. काका सांगू लागले, अरे ठिकाणाचो मी एक हिस्सो ताबेदार, तो 2 हिस्से. तेचो हिस्सो मी घेवेचा म्हणजे मी त्याला दुप्पट पैसे मी द्यावे हवे. माझे हारी तेवढे पैसे केसत, त्याचे हारी सले, ते ना घेतलो लिलाव. काकांनी कसं काय झालं ते सांगितलं. आम्ही गप्प झालो सगळे. म्हणजे ही खोप बांधलेली जमीन आपली नाही. दुसऱ्या दिवशी बाबलने विचारलं. नाही, काका म्हणाले, म्हणजे दुसरीकडे जाणं आयला. तसाच तर काय. मी संता घोकळला नेहमीसारखा गेलो तेव्हा गदाधर शास्त्र्यांनी विचारलं, बापूस आयलो का रे तुझो परत? लिलाव सोलो निकाल, किता झाला लिलावात? लिलाव बाबल लांबलेनं घेतलो म्हणत चलो, मी सांगितलं. असा, त्यांनी काळजीच्या स्वरात विचारलं. बाबल दामलेनं घेतलो लिलाव? ते काही न बोलता खाटेवर मागं सरकले. भिंतीशी टेकून विडी ओढू लागले. मी माझ्या नेहमीच्या जागी बसून पोथी उघडली. संता खोकू लागलो. पण त्यांचं माझ्या म्हणण्याकडे लक्ष नव्हतं. चुकलेलं ते मला सांगत नव्हते. माझी शेंडी खेचीत नव्हते. थपडाही मारत नव्हते. चुकलेलंही सांगत नव्हते. नुसतीच विडी ओढत बसले होते. मी थोडा वेळ संता घोकल्यावर तेच म्हणाले, पुरे रे आज, घरात जा आणि काक्याकडनी कितीतरी खायवे घे. सरकारी पत्र आलंच पाठोपाठ. काका वकिलाकडे जाऊन आले. पत्रात काय म्हटलं आहे ते समजून घेऊन आले. म्हणाले, ठिकाण सोडण्याचा हुकूमसे. लगेचच जायवे हवा का? आम्ही घाबरून विचारलं. तसे सतत 5-7 महिने, पण सोडवे हा हवाच. थोडा वेळ ते काही न बोलता गप्प बसले. मग अधिकच ओढलेल्या स्वरात म्हणाले, जोडमेचा ठिकाण विकला, ते पैसे अडकले आणि काज आता सुरलाचे ठिकाणातील बाहेर होणारचोच प्रसंग आयलो माझेवर. पावसाळा संपून गेला होता. या खोपीत आम्हाला राहायला लागून 2 वर्ष झाली होती. खोपीवरून 2 पावसाळे निघून गेले होते. खोप फाटू विरू लागली होती. झापं कुजून कोरमं झाली होती, फाटली होती.
गवत होतं शाकारलेलं, तेही पावसात भिजून भिजून 2 वर्षात कोरमं झालं होतं. एखादं जाप उडूनही गेलं होतं. तिथे चांगला मोठा भोसका तयार झाला होता. त्यातून उन्हाचा मोठा कवडसा खोपीत पडू लागला होता. पावसाळ्यात जमिनीला आलेल्या ओलीमुळे जमीन भुसभुशीत झाली होती. त्यामुळं मेढी कलल्या होत्या. त्या तशात कलून राहिल्या होत्या. कललेल्या मेढींवर ठेवलेले खोपीच्या पाष्टाचे वासेही कलले होते. सगळी खोपच कलली होती. कधीही जमिनीवर कोसळून पडली असती. खप मोडणी पडणारसेही, एकदा काकाच म्हणाले. पण किता करवेचा, दुरुस्त तरी करणी. एटा राहणारसे कोण आता. दुरुस्ताला पैसो घालवेचो आणि 2-3 महिन्यात सोडणी जायवेचा. काय नको ती दुरुस्ती बिरुस्ती. खोप मडणी पडली तर उठा आणि समोर झाड दिसते त्याच्या खाली रेवेच लागा. लवकरच खोप मोडून पडली. आता तीत राहणं शक्य नव्हतं. आम्ही आमचा मुक्काम समोरच एक लहानसं झाड होतं त्याच्या खाली हलवला. सामान सुमान भांडीकुंडी असं फार काही नव्हतंच. जे होतं ते झाडाखाली नेऊन ठेवलं. पुन्हा तिथं 3 दगड मांडून चूल तयार केली. गाय वासरालाही तिथंच आणून बांधलं. भात आमटी तिथंच शिजवू लागलो. वारा तर खूपच सुटायचा. विस्तव विजून तरी जायचा किंवा भपकन खूप पेटायचा. पण तसंच काहीतरी रांधायचं, तिथंच खायचं. खाली धूळ माती दगड त्यांच्यावर फाळके ठेवून खायचं. तिथंच बसायचं उठायचं. बाबलला वाटलं नुसतं झाडाखाली राहण्यापेक्षा लहानसा मांडव तरी करावा. आम्ही लहान लहान मेंढी डोंगरातून झाडाच्या फांद्या कापून आणल्या. 4 मेढी 4 कोपऱ्यात पुरल्या. त्यांच्यावर मांडगे कापून आडव्या काठ्या टाकल्या. मेलेल्या पोफळीच्या 4 शिरा कापून आणून त्या टाकल्या. ओल्या झुडतांची 4 झापं विणून त्यावर टाकली. झापं ओढून जाऊ नयेत म्हणून ती दोरीनं बांधली. वर पुन्हा वजनासाठी लहानशी लाकडं टाकली. झाला मांडव तयार. तिथं बसलं की थोडं ऊन कमी लागू लागलं, इतकंच. मी उदकशांतीची संता घ्यायला गदाधर शास्त्र्यांकडे जात होतो. बाबल गाईला घेऊन वासराला घेऊन डोंगरावर जात होता. भाऊ जावडेकर कधी कधी यायचा. पण तो झोपायला आमच्याकडे राहत नसे. म्हणे इथं रे कसं निजणार, खाली माती धोंड्यात, अंगास टोचणार मरे ते. चटई अंथरली पंचा अंथरला म्हणून काय दगडधोंडे टोचायचे राहतात. तो थोडा वेळ नुसताच बसे. दहीकाल्यातनं नाटक म्हणून दाखवी, एखादं गाणं म्हणून दाखवी. खांद्यावर आपला पंचा टाकून निघून जाई. एके दिवशी बाबल गाणं म्हणू लागला, मोठ्या मोकळ्या आवाजात. अमुची कपिला जग माऊली, शेपटीचा गोंडा, पायाच्या नखा लागे. अमुची कपिला जग माऊली. कोणी केलं गाणं? भाऊनं? मी विचारलं. भाऊनं कशास? तो म्हणाला, मी रचलं मरे, मी स्वतः. आमच्या गाईवर त्यानं गाणं रचलं होतं. गाईचंच सगळं वर्णन त्यानं गाण्यात केलं होतं. तिचा रंग, तिची शिंग, तिचं दूध देणं, गवत खाणं, पाणी पिणं, वासराला चारणं, आमच्याशी प्रेमळ वागणं, सगळं त्यानं गाण्यात वर्णन केलं होतं. बरंच मोठं गाणं होतं. तो ते घोळवून घोळवून म्हणत होता. भाऊ जसं दहीकालात ऐकलेलं पद गात असे, घोळवून घोळवून तसंच. रोज थोडं थोडं मनातल्या मनात रचत होतो. आणखी पण रचणार आहे, तो म्हणाला. असं म्हणून तो पुन्हा मोठ्यानं म्हणू लागला, अमुची कपिला जग माऊली. कामाहून काका परतले तेव्हा मी त्यांना म्हणालो, आपले बाबलान गाणं रचलांचे ताय गाईवर. होय रे, काकाने विचारलं व म्हटलं, म्हण मरे. बाबांनं आपण रचलेलं गाईवरचं गाणं म्हणून दाखवलं. तसंच मोकळ्या मोठ्या आवाजात, आमची कपिला जग माऊली. बरा मरे रचलास, काका म्हणाले. लेहिणी ठेव एका कागदावर. संता देत देत एके दिवशी गदाधर शास्त्र्यांनी विचारलं, बापूस केसे रे? सेठाच. मी संता थांबून म्हणालो, त्याला मी बलायला असे म्हणून सांग. मला त्याला विचारान दे, तो पुढा किता करणारसे, के जाणारसे तुम्हाला घेऊन. काका आले. गदाधर शास्त्र्यांनी विडी पेटवली. आपण मोठा झुरका घेतला आणि विडी काकांना देत त्यांनी विचारलं, किता ठरला पुढा तुझा? काही उत्तर न देता काका विडी ओढत राहिले. पुढली सोय किता बघवे हवी का नका? गदाधर शास्त्र्यांनी विचारलं. के जाणारसस पोरांना घेऊन? झोळमेचा ठिकाण विकलास, त्याचे पैसे मिळत नाहीसत. विडी परत गदाधर शास्त्र्यांना देत काका म्हणाले, आता त्याला तो किता करणारसस?
तू किता करणारसस? त्या सरकारनं केलोस ना कायदा. सरकारचे कायदे पुढा चालसे का कोणाचं शहाणपण? मग झाला तर तो विषय सोपलो. मिळतील तसे तसे पैसे घे आणि गप बैस. तू कायदो का बदलणारसस सरकारचो? झाला तर झोळमा आता संपलं. सुरलाचे ठिकाणाचो खोटलं तू हरलोस. आता तुला तेथीन बाहेर पडवे हवा. मला सांग, तू आता हे बोडेना घेऊन के जाणारसस, के रेणारसस? ठरलासे नाही अजून, काका म्हणाले. सत आणखी 3-4 महिने. ते महिने केव्हाच सरतील रे. त्याच्या आधीच नको का दुसरी सोय बघवे? गदाधर शास्त्र्यांनी थोडं रागावूनच विचारलं. काकांनी यावर काही सांगितलं नाही. विडीचे झुरके घेत राहिले. गदाधर शास्त्र्यांनी दुसरी विडी पेटवली. तेही झुरके घेत राहिले. मी संथा म्हणायचे थांबून त्यांचं बोलणं ऐकत बसलो होतो. ते बघून शास्त्रीबुवा ओरडले. तू रे रांडेच्या, गप कितीला बसलोस? तू कर तुझा को सुरू. मी संथा घोकायला सुरुवात केली. थोड्या वेळानं ते काकांना म्हणाले. आमचं शेजारी त्याचा घर विकसेसे. लहानसाच से, पण थोडा परसा पुरडासे. तू बघससस ता तू विकत घे. मी देसा जमवणी. बक्सा बघणारसस किता? हां, बघणारसस किता? के तरी बूट टेकवे घर हवा मरे तुला? का कायम डोंगरातच राहणारसस पोरांना घेऊनी? बाईल मेली ती एक सुटली. बक्सा 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 नाही, हे घर घेऊनी टाक. सोय कर किता तरी पैशाची. किता? विचार करसा. विचार नाही, घेऊनी टाक होय म्हण. हां, काका म्हणाले. असा म्हणत गदाधर शास्त्र्यांनी नवी विडी पेटवली. काका बाबलला म्हणाले. केळकर असा असा म्हणससत. घेऊया तर घर, बाबल म्हणाला. होय काका, घेऊया मरेता घर, मीही म्हणालो. काकांनी लगेच होकार दिला नाही. विचार करीत ते म्हणाले. मी ऐकलायसा किता बारीक सेरे आता घर? काका म्हणाले. तुम्हाला चालेल का? बारीक म्हटल्यावर आम्हाला भय वाटलं. तेल बांधावर झालेलं काय काय आठवून गेलं. किता करवेचा मग? बाबल म्हणाला. बाधिक तर बाधिक, शांतबिंत करूया. तेल बांधावरची गोष्ट वेगळी सली. तेव्हा आमच्या आईलाच भूतान धरलीन सली. एठा तसा नाही. बाधा आम्हाला कसली? केसा तरी घर नका? काही मांडवातच राहायचो आम्ही पावसात. आणि राहणार तरी कसे? बाबल दमलो बाहेर नाही काढायचो. खरा सेर तुझा म्हणणा. घर ज्याचं विकायचं होतं ते केळकरच होते. गदाधर शास्त्र्यांचे चुलत भाऊ. घर घ्यायचं काकांनी ठरवलं. ते गदाधर शास्त्र्यांना म्हणाले. मी ठरायला हे घर घ्यायचं. आता कसा बघ बरा झाला? ते आनंदाने म्हणाले. त्यांनी केळकरांशी बोलणी केली. किंमत ठरली. काकांनी थोडे पैसे जमा केले आणि त्या केळकरांना दिले. उरलेले पैसे दिले की घर आमचं. संता घ्यायला जाता येताना मी त्या घराकडे बघू लागलो. आमचं घर म्हणून. महाशिवरात्र जवळ आली. दादी शेतकऱ्याला भेटण्यासाठी, त्याच्याकडून पैसे आणण्यासाठी म्हणून काका जोडंब्याला जाऊन आले. आल्यावर आम्हाला म्हणाले. महाशिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वराला मोठी यात्रा भरसे. मग यंदा आपण सगळे जाऊया. तुमची काकी यायचेसे, बाबी यायचेसे. तसं म्हटलासे मी तिला. मी घेऊन येसा ते ना. झुळम्याची काकी आली, बाबी आला. आम्ही गोकर्ण महाबळेश्वरच्या यात्रेला निघालो. घर कधी ताब्यात घ्यायचं पैसे देऊन असं काकांना विचारलं. ते म्हणाले. यात्रा करणी यायलो म्हणजे घेऊया. उरलेले पैसे दिले की झाला रे. बाकीचा सगळा ठरलाच आहे नी. 8-10 दिवसांनी आम्ही यात्रा करून सुरलाला आलो. काकी बाबी झोळम्याला गेले. काका केळकरांकडे गेले. कधी देसच रे घर माझे ताबेत? पैशाची सोय करवी हवी, काका त्याला म्हणाले. आता कसला घर? किता म्हणसोस तू? आता केचा घर? म्हणलो मी. म्हणजे रे, मी घर दुसरेला विकला. असा कसा विकशील तू घर? न विकवे किता झाला? घर माझाच आहे नी. पण टामे घ्यायचा सा नी. पैसे दिलेच आहेत तुला मी. ते घेऊन जा परत. आणि घर सांगितला नी मी त्या दुसरेला विकला. कसा विकशील रे पण? कसा म्हणजे? मला विकेचाच आहे, मी विकला. पण मला विकणार सलोस त्याचा किता? काकांनी रागावून विचारलं. विकणार सलो रे, केळकर म्हणाला. पण तुझं पत्तो केस आहे.
मी वाट बघली पण तुझं पत्तो नाही. चौकशी केली तर समजला तू तीर्थयात्रा करवे गेलोस. तुझं खोपियारी जावनी बघला तर तुझी खोप मोडणी पडलेली. मी समजेवेचा किता. बरा मला सांगणे तरी जायवेचा. ते आणखी किता रे सांगवेचा. घराचा सगळा ठरला. थोडे पैसे तुला दिलेस रे. केळकर म्हणाला. ते देईन तुझे परत. आत्ता दे, चल आत्ता दे. काका संतापून म्हणाले. आता केथीन देन सावकाश. केळकर म्हणाला. जमेल तसा. काका चिडून संतापून गाधोधर शास्त्र्यांकडे गेले. असा किता केला रे तुझ्या केळकरान, त्यांनी विचारलं. दुसरा किता करेल तो, गदाधर शास्त्र्यांनी विचारलं. तो तरी वाट कितकी बघेल. तिला घाईकरने विकणी टाकेचा सलातेचा घर. तू जाऊनी बसलोस गोकर्णाला. त्याला सांगणी नाही गेलोस. त्याला वाटलं सैल आता मोरोबकेचो घर घेसे. तो गेलो तीर्थयात्रा करवे. आयला त्याला दुसरा गिराईक त्यानं विकणी टाकलान घर. जर तू तेला नाही तर मला सांगणी गेलो सतोस तर त्याला नसता विकला. पण तुझो किता निरोपच नाही. संताय घेवे हनू येईल तर तो नाही. समजेचा किता आम्ही. तिचा चुकला असा मी तरी कसा रे म्हणो. काका परतले. आम्ही झाडाखाली मांडवाखाली होतो. काका आले ते संतापतच. म्हणाले. तो शिर्णीचो केळकर. त्यांनी घर दुसरेच कोणाला तरी विकणी टाकलान मरे. कसा काय. तो म्हणसे त्याला न सांगता मी तीर्थयात्रा करवे गेलो. तिला वाटला मी आता परत येणार नाही. दुसरा गिराईक आयला. टाकलान घर विकणी. गदाधर शास्त्री किता म्हणसत. किता म्हणणार. तिला केळकरान केलान ताच बरोबर वाटला. तिचा किता चुकला नाही म्हणसे गदाधर. आणि तू पैसे दिलेस असते परत देन म्हणसे. पण कसे जमतील तसे. काका सांगता सांगता आणखीनच संतापले आणि म्हणाले. ठकायवे बघसत सगळे, ठकायवे बघसत. दाजी शेटकरापासनी केळकरांपर्यंत, बाबल दामलेपासून सीतारामपर्यंत ठक्के बघसत सगळे. बोलता बोलता काकांचा आवाज चढला. ते संतापाने थरथरू लागले. बाबलही चिडला. काकांना म्हणाला. घराचा व्यवहार पूर्ण करवेच होता नाही. तुला गोकर्णाला जायची हुक्की आली. नाही गेलो सलो गोकर्णाला तर काय बिघडणार सला. ता तू नाका मला विचारू. काका अधिकच मोठ्यानं ओरडले आणि बाबलच्या अंगावर धावून जाऊ लागले. बाबल गप्प झाला पण डुसपुसत राहिला. मला भूक लागली होती. मी पंचा घेतला, लंगोटी घेतली, तांब्या घेतला आणि आंघोळीसाठी म्हणून झऱ्याकडे पळालो. तिथल्या दुसऱ्या एका माडावरची आडसर मी कालच हेरून ठेवली होती. आम्ही झाडाखाली टिसभर मांडव केला होता. त्याखालीच राहत होतो. काकाही आता पुष्कळसे आमच्यातच राहत होते. त्यांच्या पणजी डिचोलीच्या फेऱ्या कमी झाल्या होत्या. रामनवमी जवळ आली. एके दिवशी काका म्हणाले. जोळमेला जायवेचा. रामनवमी त्याहा करवेची. जोळमेला के किता से त्याहा, बाबलने विचारलं. से सगळा से किता का एक नाही से. माझो गावी हिस्सो से नी, काकांनी प्रश्न केला. से गावी हिस्सो से. पण त्याची जमीन तुझे ताबेत के से. रेव्याचा के जोळमेला जाऊनी. तामे बक्सा, काका म्हणाले. धडे वाटप करणी घेसा. माझे वाटेची जमीन मागणी घेसा. त्या पुन्हा ठिकाण उभा करसा. तेवढी साकतसे अंगात अजूनही. तिघांनी परत जोळमेला जायचं असं काकांनी ठरवलं. संता झाल्यावर 2-4 दिवसांनी मी गदाधर शास्त्र्यांना म्हणालो. जोळमेला जायवेचा असा काका म्हणचेसे. जाऊ दे रे. तो काय आजच जाचेसे. आम्हाला घेऊनही जाणार असे, मी सांगितलं. पुन्हा झोळमेलाच जायवेचा म्हणसेसे. म्हणजे तुझी उदिक शांत अर्धवटच, गदाधर शास्त्री म्हणाले. आता की अर्धीमुर्दी यावे लागली सली. मी इतके दिवस तुला संता देवे रक्त आटवला ता फुकट तर, ते म्हणाले आणि त्यांनी विडी पेटवली. मग म्हणाले. तुला येवे लागला सला म्हणवे. 5 वर्षात शिकलोस तर वेदशास्त्र संपन्न शास्त्री नसतो झालो रे. पण याज्ञिकी येवे लागली सती. किता तरी तुझा शिक्षणपुरता झाला असता. जा बापूस नेसतेस तर नशीब तुझा. त्या दिवशी गदाधर शास्त्र्यांनी नवी संथा दिली नाही. म्हणाले. जा शिकलास तेचाच उजळणी कर. जमला तरी येत जा संता म्हणवे. माझा किता. आयलोस तर शिकवीन, नाहीतर नाही. झोळमेला शिक पुढला कोणा हरी तरी. तशी वाणी खणखणीच आहे तुझी, शुद्ध माणसस. आता मी त्यांच्याकडे रोज जाईनासा झालो. 1-2 दिवसाआड जाऊ लागलो.
गेलो की म्हणायचे, म्हणत बेस, नवी संथा नका. तू म्हटलास तर मी ऐकन, चुकलोस तर सांगन. येवेचा तेवढे दिवस ये. जोडमेला जाताना माझ्या पोथ्याची पानं तेवढी हाडणी दे. 8 दिवसांनी आम्ही निघणार होतो. आमच्या आता 2 गायी झाल्या होत्या. मंगला आणि तिचं वासरू होतंच. राखणीला दिलेली एक गाय ही काकांनी आणली होती. तांबूस रंगाची, टोकदार शिंगाची. ती मारकी होती. थोडं जवळ गेलं तरी मान खाली करून शिंग उगारी. अंगावर धावून येई. निघायचा दिवस उजाडला. आम्ही होतं ते सामान आवरलं. फारसं काही नव्हतंच. पातेल्यात 1-2 तांबे, ढवळायच्या पळ्या 1-2, सामानाच्या लहान लहान 2 पिशव्या झाल्या. मी पटकन धावत जाऊन गदाधर शास्त्र्यांकडे त्यांच्या पोथीची माझ्याकडे असलेली पानं पोचवून आलो. काका म्हणाले, निघवेचा. आम्ही पिशव्या खांद्याला लावल्या. गुराची दावी सोडली. ती घाटी चढून डोंगराच्या दिशेने निघालो. आम्ही काठ्या हातात घेतल्या. गुरं हांबडीत त्यांच्या मागून निघालो. 3 गुरं पुढं आणि आम्ही 3 मागं. श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. छोटा हाणू आणि बाबल यांचे अजून किती हाल होणार आहेत हे ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. याच चॅनेलवर साने गुरुजी, मुन्शी प्रेमचंद, पु ल देशपांडे यांच्याही कथा आहेत. त्याही ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडतील. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तरी त्याही ऐकाव्यात. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.